नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद झाली का? किंवा बंद झाली, अशा बऱ्याच ठिकाणी अफवा सुरू आहेत सध्या. तशा तर बऱ्याच योजनांच्या सुरू आहेत. पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जेवढ्या अपात्र महिला केलेल्या आहेत, म्हणजे तब्बल 92 लाख महिलांना अपात्र करण्यात आलेलं आहे. मग या महिलांचं अपात्र झाल्यामुळे योजनाच बंद झाली की काय? असाच बऱ्याच जणांचा आता सध्या संभ्रम झालेला आहे. योजना बंद अजून तरी झालेली नाही. या संदर्भामध्ये सरकारकडून कसल्याही प्रकारचे क्लिअर अपडेट्स मिळालेले नाहीत. त्यामुळे योजना सुरू आहे. योजनेचे पैसे कधीपर्यंत महिलांच्या खात्यावर जमा होतील, या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही माहिती पाहूयात. सर्वात पहिलं तर ज्या महिलांचे मे महिन्याचे हप्ते रखडले आहेत, त्यांचा जून महिन्याच्या हप्त्यासोबतच मे महिन्याचाही हप्ता येऊन जाईल. कारण आत्तापर्यंत मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेमध्ये जेवढ्या अपात्रतेच्या अटीनुसार बदल जरी झाले तरी रखडलेले हप्ते हे पात्र महिलांना पुढे कंटिन्यू येतच राहिलेले आहेत. त्यामुळे आता ज्या महिला पात्र आहेत त्यांच्यासाठी हे हप्ते 100% सुरू आहेत. आता यामध्ये कोणत्या अशा अटी शर्ती आहेत ज्या आत्ता सध्या महिला वगळल्या जात आहेत, कोणत्या बेसिसवर? त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं वय 18 वर्षे ते 65 वर्षाच्या मध्ये असायला पाहिजे. तुम्हाला कुठल्याही प्रकारे इन्कम टॅक्स वगैरे लागला नाही पाहिजे. तुम्हाला कुठली सरकारी नोकरी किंवा कुठलाही इन्कम सोर्स नसला पाहिजे. तुमचं उत्पन्न 12 लाखापेक्षा जास्त नसलं पाहिजे. तुमच्याकडे 4 चाकी वाहन नसलं पाहिजे. आता ह्या ज्या काही अटी शर्ती आहेत, ह्या अटी शर्ती कशाप्रकारे आहेत? सुरुवातीला जेव्हा ही योजना सुरू झाली तेव्हा तब्बल 2 कोटी महिलांना या योजनेचा लाभ दिला जात होता सरकारकडून आणि याच्यामध्ये सगळ्याच महिलांनी याचा लाभ उचलला देखील आहे. मग आता मध्येच असे काय चेंजेस झाले, तर बऱ्याच योजना ही महिलांच्या गरजू महिलांसाठी ही योजना काढलेली आहे सरकारने. त्यामुळे सरकारकडून या नवीन अटी शर्ती लागू होत आहेत, की ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, ज्यांचं इन्कम स्टेबल आहे, त्यांना या ₹1,500 मदतीची गरज असण्यापेक्षा ज्या महिलांना जास्त गरज आहे, त्या महिलांना हा हप्ता मिळावा यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या काही अटी शर्ती लावून 92 लाख महिला ज्या अपात्र केलेल्या आहेत, त्या महिला सोडून बाकीच्या महिलांना हा हप्ता येणार आहे आणि हा हप्ता ज्यांचा मेचा रखडला आहे त्यांना मे आणि जून दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत. हे सर्वात महत्त्वाचे अपडेट्स आहेत. मग आता यामध्ये जून महिन्याचा ज्यांचा हप्ता पेंडिंग आहे त्यांना कसं कळेल की आपण पात्र आहोत की अपात्र आहोत? कारण की बऱ्याच महिलांना नवीन नियमच माहिती नाही आहेत. तर याच्यामध्ये ज्या कोणी महिलांची आर्थिक परिस्थिती स्टेबल आहे आणि ती दाखवली गेलेली आहे स्टेबल आहे तुमच्या बँक खात्यावरून वगैरे, त्या महिलांना याचा लाभ मिळणार नाही. त्याच्यामुळं जर कुणाला अशा महिलांना हप्ता नाही आला आणि जर त्यांच्याच आजूबाजूला कुणाला आला तर समजावं की आपण त्या अपात्रतेच्या अटीमध्ये बसतो आहोत. सर्वात महत्त्वाची अजून एक बाब ह्याच्यामध्ये काय होऊ शकते ते म्हणजे ई-के-वाय-सी. ज्यांची पण कुणाची ई-के-वाय-सी पेंडिंग असेल, त्या महिलांनी वेळेत ई-के-वाय-सी करणे. ई-के-वाय-सी नाही केले तर तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये रक्कम येणार नाही. त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुमची ई-के-वाय-सी करणं जरुरी आहे. तुमच्या कुणाच्या नावाचा काही गोंधळ झालेला असेल की कुणाचं माहेरचं नाव, सासरचं नाव, आधार कार्डवरती वेगळं नाव, बँक खात्यामध्ये वेगळं, असं काही झालेलं असेल तर ती गोष्ट आत्ताच क्लिअर करून घ्या. कारण की जुलै महिन्याच्या अखेरेपर्यंत मे आणि जूनचे रखडलेल्या हप्ते हे पात्र महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. या संदर्भामध्ये जर कुठल्याही प्रकारे काही अजून वेगळे प्रॉब्लेम येत असतील कुणाला, तर त्यांनी ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. त्याचे देखील आपण उत्तर देण्याचा याच्या माध्यमातून प्रयत्न करूयात. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की योजना अजून तरी बंद झालेली नाही आणि हप्ते येण्यासाठी पात्र अपात्रतेच्या ज्या अटी आहेत, त्या बेसिक महत्त्वाची अट हीच आहे की ज्यांना आर्थिक मदतीची खरी गरज आहे त्याच महिलांना या योजनेमध्ये पात्र महिला म्हणून ठेवण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये जर अजून काही प्रश्न असतील तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा. तोपर्यंत आता सध्या लाडकी बहीण योजनेचे हेच महत्त्वाचे अपडेट्स होते. धन्यवाद.